थकले होते ना. त्या आनंदी एवढा भला मोठा सगळा तो नाश्ता करून ठेवला होता. हो पण तुम्ही एवढा खाल्ला नाही ना त्यामुळे. नाही ना, मग तो केवढं दिलं तर सांगा बरं. ते कचोरी आणली होती, जलेबी, पापडा, हे काय 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 होत. हो ती भुजियाही मस्त होती एकदम. नाश्ता एवढा केला, जेवण काय करणार? म्हणून तर पुरी खायलाच पाहिजे होती. तरी तुम्ही खाल्लीत का नाही श्रीखंडपुरी? ओ महाजनी झोपले वाटतं. बसलेत पा. भाऊजी. हॅलो ओ भाऊजी. डिटेक्टिव्ह काय झालं? काय असे काय गप्प बसला तुम्ही? असं पुतळा काय झाला तुमचा असा? काय झालं? पोट खराब झालं? वसंतराव, आपण आपल्या आनंदाचा विचार करतो, त्यासाठी तर आलो ना आपण. पण आपल्या मुलांचं काय? पप्पा हे का आता नवीन हो? मी सौमित्र आणि राधिका बद्दल बोलतोय. काल काय झालंय बोला ना. तुम्ही बोलल्याशिवाय कसं कळेल आम्हाला? सांगा बरं काय झालंय. अहो बोला. विषय जरा सेन्सिटिव्ह आहे. कोणाला सांगणार नसाल तर सांगतो. सांगा ना बाई, तुम्हाला तर सगळं माहित असन. खरंच त्या दोघांमध्ये काही वाद आहेत का? काही गैरसमज आहेत का? वसुंधराताई सांगा ना. त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हालाच माहिती असेल ना. तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळेल बरं आम्हाला? वसुंधराताई बोला, काय झालंय? तुम्ही सगळ्यांनी जे ऐकलं ते खरंय. सौमित्र आणि राधिका फक्त मनाने एकत्र आलेत. हॅलो, काय सगळेजण इथे काय करताय तुम्ही? अरे तुमचीच वाट बघत होतो. का? का म्हणजे आता गेम करायचं असेल तर गेम खेळायला पाहिजे ना. गेम खेळायचं असेल तर गेम आपल्याला ते करावं लागेल ना. डिसाइड ठरवावं लागेल ना. काय झालं? तू मलाच काय विचारतोय सर? काय झालं? तू काय बोलतोयस ते मला नाही कळत आहे. मला कुठे कळतं? એટલે बाकी सगळ्यांना कळलं ना की काय करायचं ते. आनंद भाऊजी, तुम्ही बऱ्याचदा काय बोलता मला नाही कळत, पण आता मला इतकंच कळलंय की काहीतरी गेम खेळायचंय. ओके, तेच तर कळलेलं आहे. झालं ना. बघा आता कुठला गेम खेळायचा ते पटपट ठरवा बरं. ते आता आपण कसं ठरवणार? आता ही तरुण मंडळी आहेत ना, त्यांनाच ठरवते ना काय खेळायचं ते. अगं ही पोरं काय शिकवणार? ही शिकवतो ना आमच्या वेळचा गेम. हुतुतू पासून सूरपारंब्यांपर्यंत एक से एक गेम होते. भाऊजी काय बोलताय तुम्ही? आता स्विमिंग पूल मध्ये आपण हुतुतू आणि सूरपारंब्या खेळणार आहे का? अहो जाऊ दे ना, पण मी काय म्हणतो, मला माझ्या आईचं पत्र हरवलं पण चालेल. अरे श्रेयस बोल ना, तू ठरवणार होतस ना कोणता खेळ खेळायचं ते. काय मी काय सांगू? तुम्ही म्हणालात ना ते पत्र हरवलं आता. अरे पण तू बोल ना, सांग काय खेळ खेळायचं ते. बोल आता, पटकन बोल. सांगा ना, ठरलंय की नाही आपलं गेम? सांगा ना कुठला ते गेम ठरलंय. शांत. पण मी नाही खेळू शकत. हलका फुलका गेम आहे. हा, ते पासिंग द पार्सल खेळायचं आपल्याला. चलो लेट्स बिगिन पासिंग द पार्सल. बोल ना. ते पासिंग द पार्सल. गप्पा बस, ही चिटिंग आहे. तुझ्याकडे होता आणि तुझं आहे. हो. अरे बाबा तू नंतर हे बॉल म्युझिक थांबला आणि असा टाकला रे. नाही भाई तुझंच आहे. अरे नाही रे. नाही अजिबात नाही.
तुझ्याकडे बॉल आला आणि म्युझिक थांबलं. हा अगं सौमित्रा मी देखील साक्षीदार आहे. बॉल तुझ्याकडेच होता. बरं ठीक आहे चला मान्य करतो माझ्याकडे होता. काय करायचं सांगा आता. इट्स व्हेरी इझी. हा हा એટલે तुझ्यासाठी तर एकदम सावच इझी आहे. एकदम हा फक्त एकच अट आहे, बोलायचं नाही. हा. म्हणजे सगळं तुम्ही ऑलरेडी ठरवलेलं आहे ना. ते नाही ठरवलंय ना, मग सांगा आता काय. ते महत्वाचं नाहीये, आम्ही जे सांगू तेच महत्वाचं. हा बोलत काय बसलात? सांगा ना काय ठरवलं ते. हो पण मला कुठे माहितीये, मी आपलं यांना सपोर्ट करायचं म्हणून बोललो. मी सांगतो. हा हमेशा बाफी ना काय कसं आहे बहिणी, तुम्हाला याच्या बरोबर एक गेम खेळावी लागेल. माझं काय? हा हरलाय, मी नाही. मला कशाला मध्ये घेताय? नाही, इट्स नॉट लाईक दॅट. म्हणजे मी लूज झाले तर मी पण आनंद सरांबरोबर खेळेन गेम ना. अच्छा, म्हणजे तुमचं आधी ठरलंय. नाही ठीक आहे ना, जाऊ दे ना राधा. सांगा गेम काय सांगा. हा सांगतो. ए जा तुझे घेऊन ये. हा. वहिनी सोपं एकदम. तुम्ही दोन्ही हात लांब करून उभं राहायचं. हा आणि तू त्यांच्या एका हातापासून दुसऱ्या हातापर्यंत फुगा घेऊन जायचा. हा ठीक आहे. हा पण एक अट आहे, तू तुझे दोन्ही हात वापरायचे नाहीस. हा त्यामुळे तू आता तुझ्या तोंडाने फुगा घेऊन जा किंवा पायाने घेऊन जा, ते तुझ्यावरती आहे. पण असं आहे, मला नाही जमणार, खरंच नाही जमणार. अहो वहिनी तुम्हाला नुसतं हात लांब करून उभं राहायचंय, तुला घेऊन जायचंय. अरे ते महत्वाचं. नियम म्हणजे नियम. हा तू आता तयार झालायस ना खेळायला, तर खेळ ना, मजा येते. या गुज्जूबाईने काहीतरी ठरवलेलं आहे रे. अरे पण मुळात हा काही खेळ आहे का? हा असा खेळत नसतो. चला रेडी, करू नका. काय नाही खेळणार, खेळ खेळ. अरे खेळ नाहीच आहे ऑफिशियल. इट्स नॉट अ स्पोर्ट. पण तुम्ही स्पोर्ट व्हा आणि खेळा. चला. हा ठीक आहे. हात नाही ठेवतोय आता, फक्त थांबा ना जरा. हात नाही लावायचा. अरे नाही याच हॉटेलमध्ये आहेत ना साहेब? हो हो. तुम्ही परत आलात? हो, आता साहेबांना भेटायचं म्हटल्यानंतर मला यावंच लागेल ना. अहो तुमच्यामुळे मगाशी मला ओरडा खावा लागला, माहितीये का? हो सॉरी, त्याच्याबद्दल सॉरी. पण आता एकदा भेट झाली ना साहेबांची की मी तुम्हालाही खुश करेन ना, काही काळजी करू नका. ओके? अहो तुम्ही पैशाचं आमिष दाखवताय खरं, पण साहेबांना पणा तुमच्यासोबत बघितलं तर माझं काही खरं नाही. अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचा अर्धा वेळ ना टेन्शन घेण्यातच जातो. एकदा साहेबांना भेटू दे, सगळं काही नीट होईल. ओके? काही टेन्शन घेऊ नका. बरं आज काय काय झालं, काय करतात साहेब? साहेब आतमध्ये दिवसभर मीटिंग झाली होती, त्याच्यामुळे जरा लिटिल. पण म्हणजे आता कुठल्याही वेळेला बाहेर येतील ना? हो हो, कुठल्याही वेळेला बाहेर येतील आता. सर एक लास्ट. नो कम ऑन यशवंत सर. नो बाबा, मी नेहमीपेक्षा एक पॅक जास्तीच पेलोय. आय थिंक आता मला निघाला. आपण कशाबद्दल बोलत होतो? हा युरोप टूर बद्दल. मी ती इंटरनॅशनल कॉन्फरन्स अटेंड केली. खरं तर तुम्ही पण हवे होतात तिथे. पण तुम्ही काय म्हणाला? तुमचा मुलगा आणि सून येते, का नाही आले ते दोघे? एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. नाही, ते तिथून पुढे हनीमूनला जाणार होते, त्यांनी ते सुद्धा कॅन्सल केलं. त्याच्यासाठी सुद्धा ही खूप महत्वाची मीटिंग होती. नाही जाता आलं त्यांना. तर मग मी तेच विचारतोय, का नाही येऊ शकले? व्हॉट द हेल. ए मला एक 60 दे. अप्रतिम.
जे काय होतं ना ते केवळ अप्रतिम होतं. अहो जे काय काय ती पोपटी होती, पोपटी म्हणतात त्याला. आणि ही सगळी सरिता त्यांची आयडिया. हो नाही तर मग का पिकनिकला आल्यावर का वरण भातच खाते का? म्हटलं चला करूया पोपटी. हो पण ते नाही करेक्ट आहे आई तुमचं. म्हणजे जरा बनवायला वेळ लागला पोपटी, पण त्यानंतर जे काय खाल्लंय निव्वळ अप्रतिम. काका तुम्ही म्हणालात ते अगदी करेक्ट होतं, अप्रतिम. बरं पुढचा बेत काय आहे? म्हणजे तुम्हा तरुण मंडळींनी काय ठरवलेलं आहे? मी तर झोपायला जाणार आहे. एवढ्या लवकर झोप आली तुला? थंडी वाजते हो. खूप. अगं म्हणून शेकोटी जवळ बसलो ना, हे पेटवा रे लवकर शेकोटी. हे बघा, हे किती बघा, वेळ घेताय? जेनी काय चाललंय तुझं? झोप काय आलीये तुला? एवढं छान शेकोटी जवळ बसलोय आपण ठरवूयात ना आता पुढचा प्लॅन. आनंद सर बसले तिकडे, ते सांगतील आता. पुढचा प्लॅन रेडी आहे. कसं आहे की एक अटेम्प्ट आपला ऑलरेडी सक्सेसफुल झालेला आहे. तो आता कॅम्प फायरचा फायदा घेत आपल्याला दुसरा अटेम्प्ट करायचा आहे. राधिका वहिनी आणि सौमित्र ते दोघे इथे येण्याआधी आपल्याला हे ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे. तुझी आयडिया चांगली आहे, पण ती दोघं जण अलर्ट झालेली आहेत. आम्हा उगा सौमित्रची चिडचिड होणार. आता बघा, आता वी कम हिअर एज अ फॅमिली. ठीक आहे, इथे कोणी बॉस नाहीये, कोणी एम्प्लॉई नाहीये. सो आता हे महत्वाचं नाही की कोणाला काय वाटतंय. आता महत्वाचं हे आहे की आपल्याला काय वाटतंय त्यांच्याबद्दल. बरं आनंद, तुझी प्रस्तावना जर झाली असेल तर तुझ्या डोक्यात काय चाललंय सांगणार आहेस का? आपण इथे कपल डान्स करणार आहोत. काय? काका हळू, असं जोरात काय असं वगैरे म्हणू नका. मी जरी जाडजूड असेल तशी असं मनात ना मी खूप हळवा आहे. दचकायला होतं मला. तुला काय म्हणायचंय? आम्ही दोघांनी इथे डान्स करायचं? अरे हो, म्हणजे काय? हे बघा, ज्या गोष्टी घरी आपण सहजपणे करू शकत नाही ते सगळं इथे करायचं आपल्याला, बरोबर की नाही? आणि मुळात आपण हे सगळं का करतोय तर राधिका वहिनी आणि सौमित्र हे प्लीज कोणीही विसरू नका. सो म्हणजे आता कपल डान्स सांगितलं ना की म्हणजे आई बाबा, अरे काका काकू, हा तुम्ही सगळे डान्स करणार, कळलं का? तू काय करणार आहेस आनंद? काय करणार म्हणजे आनंद सर आणि जेनी सुद्धा डान्स करणार. काय? हा हा करणार ना. ही जर स्वतःची रिस्क घ्यायला तयार असेल हे मारा पग नीचे छुंदाई नाही जाय तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे काय झालं? कोणाला काय प्रॉब्लेम आहे? काय चाललंय? प्रॉब्लेम वगैरे काही नाही. आत्ताच असं ठरलं की आपण कपल डान्स करायचं. आपण? अरे आपण म्हणजे आपण नाही रे बाबा. तू आणि राधिका वहिनी, आनंद सर, जेनी, आई बाबा, असं सगळ्यांनी कपल डान्स करायचं. अरे हो, कळलंय. काय एक्सप्लेन करतो? बस आपलं सगळं ठरलेलं आहे. कपल डान्स करायचा आहे. कोणाला कुठल्या गाण्यावर डान्स करायचा आहे हे पण ठरलेलं आहे. आणि हे बघा, आपल्याकडे ना एक मस्त गेम आहे. हे जे पेपर आहे हे इथे असं खाली आपल्याला ठेवायचे आणि ह्याच्यावर डान्स करायचा. याच्यावर उभं राहून काही झालं तरी बाहेर यायचं नाही, कळलं का? अरे डिफिकल्ट आहे. अरे नाही नाही, इट्स नॉट इम्पॉसिबल. नाही, पण ही आयडिया कोणाची आहे? माझी. तुझीच आहे ना? मग ठीक आहे ना, पहिलं कपल तुम्हीच असणार. वा, करेक्ट आहे. चला चला चला, कमॉन कमॉन, त्या पेपरवर ना. जा जा जा. गणपतीने होते. चला कमॉन जेनी. चल डीजेचं काम कर. हा हो, करू. जेनी उचलून घे त्याला. अरे पेपर फाडला या माणसाने. नाउ यू गो प्लीज. याला काय अर्थ नाही जेनी. अरे काय होतंय? आता यू हॅव टू गो. कम ऑन, चलो. अरे पण यांना जाऊ दे ना, ते महाजनी काका काकू. चला, आता सगळं ठरलंय ना, कशाला तू सगळ्या गोष्टींना चॅलेंज करतोस? जा चला. चल.